अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहे। आपल्याला भरपूर काही अशा आयुष्यामध्ये संकट येतात। प्रत्येकाला काही ना काही संकट असते। कोणाला खूप फार मोठी संकट असते तर कोणाला फार छोटे संकट असते। पण संकट हे आयुष्यामध्ये येतेच। कोणी अतिशय त्रासलेले असते, कोणाचे खूप दारिद्र्याचे प्रॉब्लेम असते, तर कोणाचे घरात विवाद होत असतात। यासाठी आपल्याला जास्त काही सेवा होत नसेल, कोणी जॉबवर असतात त्यांना प्रॉब्लेम असतो, कोणाला जास्त सेवा करणं नाही होत, त्यासाठी अतिशय सुंदर आणि छोटीशी ही सेवा आहे। तर सेवा बघा कशी आहे। आपल्या सर्वप्रथम आपला स्वामींवर विश्वास हवा। विश्वासावर दुनिया कायम आहे आणि विश्वासावरच सगळ्या नाती गोष्टी सगळ्या गोष्टी टिकून राहतात। विश्वास हा अशी एक गोष्ट आहे ना की त्या विश्वासामुळे आपण अख्खं जगसुद्धा जिंकू शकतो आणि त्याच विश्वासाचं जर डगमगला तर आपण सगळ्या काही जिंकलेला डावसुद्धा आपण एका क्षणात गमावू शकतो। तर आपल्याला ही सेवा म्हणजे कुठल्याही दिवशी कुठल्याही वारी कुठल्याही वेळेस करू शकतो। आपण सर्वप्रथम आपल्याला स्वामींचा फोटो आपल्या घरी असतो, त्याचे वंदन करून त्यांचा नमस्कार करून त्यांच्यासमोर मुजरा करून आपल्याला स्वामींना सांगायचं आहे, हे स्वामी माझे सगळे दुःख तुम्ही निवारा, मला या सर्व संकटातून मुक्त करा असं म्हणून स्वामींसमोर एक अगरबत्ती लावायची आहे। आपली ते माळ असेल तर 11 माळी जप करा। माळ जर नसेल तर आपण अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करायचा आहे। तो जप एक अगरबत्ती संपली तरी सुद्धा आपले 11 माळ होतात आणि तशा माळ असेल तर फारच चांगलं। आपल्या 11 माळी पूर्ण करा आणि नंतर आपले स्वामी आपल्याला बघा काही दिवसातच तुमची सर्व अडी अडचणी दूर करण्यास मदत होईल। आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।